दंडवत प्रणाम. मी अश्विनी. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महानुभाव पंथातील लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ, आद्य ग्रंथ आणि चरित्र ग्रंथ आहे. एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध असे या ग्रंथाचे 3 विभाग आहेत. एकांकात 74, पूर्वार्धात 358, उत्तरार्धात 488 अशा साधारणपणे 950 लीळांचा ग्रंथ आहे. चक्रधर स्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. माहीम भट यांनी हा चरित्र ग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरपंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य रुद्धपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी स्मृती लीळाचे स्मरण करू लागले. यातूनच माहीम भट्टास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्यांनी नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. महादयसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्व आयुष्यातील लीळा मग माहीम भट्टांनी मिळवल्या. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धीचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्य, अलंकृत साधेपणा ही तिचे विशेष होत. लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमधून तेव्हाच्या समाज जीवनाचे विविध अंगाचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळेचे भोजन पदार्थ, वस्त्रविशेष, चालीरीती, करमणुकीचे प्रकार, कायदे, सामाजिक सुरक्षिता, सण उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाचे दृष्टीने उपयुक्त झालेले आहेत. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न माहीम भट्टांनी केलेला आहे. साधी, सरळ, सोपी पण अलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्य या चरित्र ग्रंथात पाहावयास मिळते. आपली संस्कृती, आपल्या पंथाचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचायलाच हवा. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, फॉलो, शेअर नक्की करा. दंडवत प्रणाम.